नमस्कार. श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत शुभांगी भडभडे लिखित अद्वैताचे उपनिषद. आचार्य शिष्यांना बोलत होते. आता केवळ शृंगेरी मठ स्थापन झालाय. भारताच्या 3 दिशांना अद्याप मठ निर्माण व्हायचेत. अनेक धर्म हिंदू धर्मावर कठोर प्रहार करीत असताना मी त्यांना कुठे कुठे सांधू, कसा प्रतिकार करू, प्रतिबंध कसा करू? एवढं सहज आहे का की संपूर्ण भारतात भ्रमण करत जाणं, प्रातःकालपासून माध्यान्हीपर्यंत, काही काळ भोजनानंतर, सूर्य उतरणीनंतर माझ्यासह तुम्हाला मी फरफटत नेतोय. आता केवळ शृंगेरी मठात दीप उजळतोय. पदयात्रा करताना जाणीव होते भारताच्या विशालतेची. आचार्य, एक विनंती करू. आपली सकारात्मक भूमिकाच आपण मांडत चला. तीच सर्वांना ऊर्जा आणि प्रेरणा देते. तोटकाचार्य म्हणाले. मान्य, संपूर्णतः मान्य. पण मनातून त्यांनी वयाचा आलेख मांडला. त्यांनी मनोमन निश्चय केला. आता वयाचा संदर्भ येऊ द्यायचा नाही. वर्तमानात प्रत्येक क्षण ऊर्जा आणि प्रसन्नता घेऊन जगायचं. मनात आलेल्या उमललेल्या ब्रह्मकमळाचा गंध दोन्ही दिशांना आणि शिष्यांनाही जाणवला. ते प्रसन्न झाले. आता कुठेच थांबणार नव्हते. विजययात्रा आता कांचीला, नगरीतल्या लोकांच्या आमंत्रणावरून चालली होती. आचार्यांचं शिष्यत्व गृहस्थाश्रमींनी विचारपूर्वक स्वीकारलं होतं. अनेक जण हेतुपुरस्पर प्रश्न विचारायचे. म्हणजे आम्ही देवतांना जलात विसर्जित करावं? आकाशाच्या पलीकडे असलेल्या निराकाराकडे पाहत बसावं? आचार्य, सत्य दिसतंय ते सोडून असत्याच्या मागे का धावावं? आपली माता प्रत्यक्ष दिसत असताना स्वर्गस्थ मातेचा विचार का करावा? आचार्य, प्रत्येकांनी आपले आपले विचार आचार यांचा त्याग करावा का? जीवनात असलेल्या पत्नी पुत्राचा मोह टाळणं संभव आहे का? आचार्य, मृत्यू अटळ आहे. जीवनातला क्षणिक आनंद का नसावा? आचार्य शांत असायचे. त्यांचा संयत स्वरात त्यांना समजवत म्हणायचे, तुमचं सारं काहीच अयोग्य आहे आणि तुम्ही सर्व संग परित्याग करून माझ्यासह चला असं मी कधीच म्हणणार नाही. तुमची नित्याची उपासना, तुमच्या देवप्रतिमा यांचा मी आदर करतो. परिवारातल्या व्यक्तींवर प्रेम करा, त्यांच्याविषयी कर्तव्य करा, परिवारावर संपूर्ण निष्ठा ठेवा असंच मी सांगतो. थोडं परिवर्तन म्हणून सांगतो. सर्व देवता एकाच मूळ निराकार तत्वापासून साकारल्या आहेत. याचं भान ठेवा. मी अद्वैत सिद्धांत मांडलाय. ते ज्ञान विज्ञानाच्या कक्षा विस्तारत नेल्या तरच आकलन होईल. मीही देवतांचा उपासक आहे. माझं शिव हे प्रिय दैवत आहे. एक साधक म्हणून दुसऱ्याने अविचाराने तसा प्रयत्न केला त्याला ते जमेल का? आज आपण हिंदू धर्माबद्दल बोलतोय. आपल्याच इतर देवतांना आपण दूर करतो. प्रसंगी क्रोध करतो त्या उपासकांचा. तरीही मला आश्चर्य वाटतं, इतर धर्माकडे लोक आकृष्ट का होतात? ह्या वर्तमानात जैन बुद्ध धर्माचं प्रभुत्व का वाढतंय? कधी कुणी याचा विचार केला? परस्परातील साहचर्य, समंजस्य संपुष्टात आलंय. हिंदू धर्माची सांप्रत शकलं होत आहेत. इतर धर्मियांचा प्रभाव वाढतोय. हे विदारक सत्य मी भारत भ्रमण करताना अनुभवतोय. आपणही जरा नेत्र उघडे ठेवून सद्यस्थितीचा अदमास घ्या. आचार्य मधुर स्वरात, शांत लयीत, सुसंबद्ध सुंदर कविता गुणगुणावी असं बोलायचे. परंतु त्यांच्या प्रत्येक शब्दाचा आशय ऐकणाऱ्या मनाला आंदोलित करायचा. स्वतःचा अभ्यास करण्याची प्रेरणा देणारी त्यांची वाक्य कधी सोडून द्यावीशी वाटली नाही. लोक मंत्रमुग्ध व्हायचे. मृत्यू जीवमात्रांना अटळ आहे. जन्मापासून मृत्यूपर्यंतचं जीवन आपलं असतं. त्यात वेळोवेळी ईश्वर आपली परीक्षा पाहत असतो. जीवनाच्या प्रत्येक वळणावर अवघड प्रश्नांची मालिका असते. प्रश्न कसे सोडवायचे? दुःख व्हायचं की दुःखी करायचं? नवीन आव्हान स्वीकारायचं ते तुमच्या मनावर आहे. जीवनात सकारात्मक दृष्टिकोन ठेवला तर जीवन सुसह्य होतं. अंधश्रद्धेकडे मन वळत नाही. जन्माला आलेला जीव क्षणोक्षणी मृत्यूच्या मार्गाने निघालेला असतो. त्याचं बाल्य मृत होतं तेव्हा तो यौवनात प्रवेश करतो. यौवनाचा अंत होतो, वार्धक्य येतं. वार्धक्याचा अंत म्हणजे मृत्यू होतो. हे सारं ज्ञात असून आपण अमरत्वाचा विचार घेऊन वावरतो. अहंकार, क्रोध, द्वेष ह्याचाच पाठपुरावा करतो. हे योग्य आहे का? जमलेल्या लोकसभेत कुणाजवळ उत्तर नसायचं. मग ते म्हणायचे, ज्ञान मिळवा, विज्ञान जाणून घ्या. ह्या मनुष्य लोकातून देवलोकात जा. त्या पलीकडे असलेल्या निराकार ब्रह्माला जाणून घ्या. चराचर सृष्टीचा निर्माता कोण आहे ते शोधून पहा.
मला ज्ञान विज्ञानांनी सिद्ध झालेला अनुभूतीवर आधारित अद्वैत सिद्धांत मांडायचा नाही, परंतु सत्य जाणून घ्यावं एवढंच सांगायचं आहे. शिवाय प्रत्येक वाढता दिवस हा आपला एक क्षय दिवस असतो हेही लक्षात घेऊन धर्मासाठी, समाजासाठी, मानवतेसाठी संघटित व्हावं एवढंच. मग किती काळ जन्ममरणाच्या आवर्तात आपण गरगरत राहतो? असा कोणी प्रश्न केलाच तर उत्तर हेच की आपल्या दुष्कृत्याला सत्कृत्याची गाठ पडत नाही तोवर. ज्ञानी मनुष्य हे सारं जाणत असल्याने नेहमी सत्कर्म कर असं सांगतो. तसंच तो स्वतःही तसंच वागतो. आचार्य अनेक शिष्यांसह कांचीमध्ये प्रवेश करत होते. त्यांच्या व्यक्तिमत्वाने, ज्ञानाने प्रभावित होऊन अनेक लोक त्यांच्यासह प्रवेश करत होते. राजा राजसेनाच्या सेनापतीने स्वागत केलं. सेनापती म्हणाला, महाराज, राजसेनांना भगंदर या रोगाने त्रस्त केलंय. आज यथायोग्य उपाय करणारे आयुर्वेदाचार्य असूनही त्यांना लाभ होत नाही. कदाचित आपल्या शास्त्रात भगंदर म्हणजे मूळ व्याधीवर काही औषध असेल. असं कसं म्हणता सेनापती महाशय? प्रत्यक्ष आमच्या आचार्यांना सर्व शास्त्रज्ञान आहे. ते निश्चितच राजा राजसेनाची व्याधी दूर करू शकतील. मला तर वाटतं च्यवन ऋषींनंतर इतका शास्त्राभ्यास कुणी केलाच नसावा. सेनापती महाशय, तुमच्या ज्ञानात भर घालावी म्हणून म्हणतो. अनेक ऋषीमुनींनी अरण्यवाचन अभ्यास करून वैद्यकशास्त्र सिद्ध केलं आहे. चरकसंहिता अभ्यासली गेली. सृष्टीतील महान वृक्षांपासून तर दुर्वांकुरांपर्यंत सर्व वनस्पतींमधील मानवी जीवनाला पूरक औषधं उपयुक्त आहेत. एवढेच नव्हे, उदरातून नको असलेलं बाहेर टाकण्यासाठी शस्त्रक्रियाही शास्त्रात समाविष्ट आहेत. प्रत्यक्ष शिवशंकरांनी तर गजाचं आनंद म्हणजे हत्तीचं मुख आपल्या पुत्राला लावलं. चिकित्सा, वनौषधी, योगसाधना, शस्त्रक्रिया हे पूर्वीपासून प्रसारित आहे. आपण जाणता शंकराचार्य यांच्यावर उतारा? अवश्य जाणतो. आचार्य शंकराचार्यांना राजप्रासादात नेण्यात आलं. मूळ व्याधीवरचं औषध उगाळून देताना राजा राजसेन म्हणाला, आचार्य, ह्या नगरात द्वैतमत आणि सर्वज्ञमत अशी दोनच पीठं लोकांनी निर्माण केली. त्यामुळे अनेकदा वाद प्रतिवाद होऊन राज्यात अस्थिरता निर्माण होते. धर्मात राजकारण नको, परंतु राजकारणात धर्म हवा असं आपण म्हणता. परंतु राजकारणही कधीकधी अधर्माने, राजनीतीने करावं लागतं. ह्याचा आम्हाला खेद आहे. काय करावं? आपण मार्गदर्शन द्यावं. राजन, राजकारणाप्रमाणे धर्मातही एकवाक्यता असावी अशी अपेक्षा करू नये. किंवा सर्वत्र शास्त्रार्थ करून वादप्रतिवाद करून राजकारण आणि धर्मही स्थिर राहू शकत नाही. कधी सामोपचार, कधी भेदनीती, कधी दंड, तर कधी अर्थनीतीचा प्रयोग करावा लागतो. मान्य आहे आचार्य, परंतु हे दोन महाशक्तिशाली गट आहेत, शैव आणि वैष्णव. त्यात अवास्तव नाही. त्यात हिंदू धर्मांच्या देवतांची पूजा अर्चना होते. यातही अवास्तव नाही. त्या दोन गटांना एकत्रित बांधायचं कार्य सामंजस्याने करावं लागतं राजन. त्यासाठी दोन नगरांची निर्मिती कर. एक शिवकांची, दुसरी विष्णुकांची. मध्ये प्रमुख भूमिकेत तुम्ही असाल. त्याने काय साध्य होईल आचार्य? द्वैत भावना कशी नष्ट होईल? आपण कुणी नगण्य आहोत, आपल्यापैकी एकाचाच राजा सन्मान करतो, ही भावना नष्ट होईल आणि दोघंही आपला सन्मान करतील. आपल्याला सांगता येईल की दोन्ही दैवत ही कधीच वाद प्रतिवाद करीत नव्हती, तर परस्पर सामंजस्याने समाजाचा उत्कर्ष करत होती. अनेक वर्ष राजसेनाला जटिल वाटणारा प्रश्न शंकराचार्यांनी सहज सोडवला. राजसेनाची संपत्तीही धर्मकार्यार्थ लागली. पुढे होणाऱ्या देवतांच्या उत्सवात राजाही धर्मभावनेने संमिलित होईल. राजा जिथे तिथे प्रजा जाईल, हेही साधणार होतं. राज्यबळ, कलानिर्मिती, अनेकांना संधी राजसेनाकडून मिळणार होती. राजसेन राजसिंहासनावरून उतरून त्यांच्याशी येऊन चरणाशी वाकले. दक्षिणेत शिवकांची आणि विष्णुकांची तयार होण्यापूर्वी आचार्य तेथून पुढे निघाले. आता गतीने चालायचं होतं. त्यांनी पद्मपादला पश्चिम दिशेला सहज मार्ग सांगितला. आता प्रस्थान होतं. भारताचं पश्चिम स्थान द्वारका. इथवर पायी चालायला कितीतरी रात्री जागवाव्या लागणार होत्या. आचार्य, आपण कोणाची प्रतीक्षा करता आहात? अर्थात आचार्य आनंदगिरींची. अनेक शिष्य एका सुरात म्हणाले. आचार्य प्रसन्न हसले. त्यांचं का स्मरण झालं? कारण तोच केवळ अनुपस्थित आहे. पद्मपाद, तोटकाचार्य, सुखानंद कुठे आहेत?
वत्सांनो, तुम्ही ज्ञान संपादन केलंय, पांडित्य प्राप्त केलंय, त्याला ते नाममात्र, तेही इतक्यातच लिहिता वाचता येऊ लागलंय, त्याचंच नाव का? सत्य सांगा, कारण आचार्य तो तुमचा अधिक प्रिय आहे. आचार्य पुन्हा एकदा मनपूर्वक हसले. तो एकनिष्ठ आहे, सेवाभावी आहे. आत्ताही मी नाही नाही म्हणत असताना माझे कौपिन उत्तरीय धुवायला नदीवर गेलाय. कुणीच काही बोललं नाही. सर्वांच्या मनातला राग कळला. शंकराचार्यांना ते जाणवलं. कितीही समान मानायचं ठरवलं तरी एक जण आपल्याला प्रिय असतो. पद्मपादबद्दलही तेच घडलं होतं. तेव्हा त्याची गुरुभक्ती जाणून घेण्यासाठी सरोवराच्या दुसऱ्या काठावरून अलीकडच्या काठावर बोलवलं, तेव्हा तो उमलत्या कमळावरून एकात एक गुंफलेल्या कमळाच्या जाळीवरून चालत आला, तेव्हा त्याचं नाव आपण पद्मपाद ठेवलं होतं. आता या आनंदगिरींविषयी मत्सर भावना. वस्तुतः तो ते सारं ऐकून कंठस्थ करतो. इतरांसारखा बुद्धिमान चतुर नाही. त्याला स्वतःला सिद्ध करावं लागेल. आपण मनातून त्याला सहकार्य करू, एवढंच. विलंबाने आनंदगिरी आला. तो मुखावर परमोच्च आनंद प्राप्त झाल्यासारखा. आचार्य, एक आश्चर्य घडलं. विलंब का झाला? सारे प्रतीक्षा करतायत. तेच सांगतो. नदीतून आपलं कौपिन वगैरे घेऊन धुवून बाहेर आलो, तर काय, प्रत्यक्ष सरस्वती उभी. सत्य सांगतोयस की स्वप्न? एका शिष्याने विचारलं. विलंबाने येण्याचं काल्पनिक कारण सांगतोयस का? अनेक जण विचारून संभ्रमात टाकत होते. आचार्य म्हणाले, शांत रहा, त्याला बोलू द्यात. सत्य सांगतो. मला देवी सरस्वती दिसली. तिच्या चरणाशी मी नम्र झालो. देवी, मी अज्ञानी, आचार्यांचा शिष्य म्हणून माझ्याजवळ शून्य आहे. माझ्यावर दया कर. मग काय झालं? दिलं ज्ञान तिनं. कुणीतरी उपहासात्मक म्हणालं. आनंदगिरी सात्विक, सोज्वळ, निरागस होता. तो म्हणाला, हो, तिने मला नदीकिनारी बसवलं, नेत्र मिटायला सांगितले. मग काय झालं? तोटक छंदात परमार्थतत्व व्यंजक द्वादशाक्षरी कविताच म्हणायला सुरुवात केली. शिष्य गुरुला विचारतो, जन्ममरण ज्या सागराचं जल आहे, सुखदुःख ज्या जलातल्या मासोळ्या आहेत, त्या भवसागरात पडून मी दुःख भोगत आहे. माझी अनन्य दशा झाली आहे. कृपा करून शरण आलेला मी मला उपदेश करावा. त्याच कवितेत गुरु म्हणतो, प्रत्येक वस्तूचा उपभोग घेण्याची वृत्ती हेच दुःखाचं मूलभूत कारण आहे. माया जाणून घे, विषय वासनेला दूर कर, ईश्वराप्रती लीन होत मोहाने उत्पन्न झालेल्या संभ्रमाचा त्याग कर. शिवाय देहात असणाऱ्या 5 कोशातून मी आणि माझं शब्दतत्व काढून बघ. गुणातीत निराकार त्या ब्रह्माचा मी आहे, असं मनाला शिकव. जलात पडलेल्या प्रतिबिंबातून सूर्याचं अनेकत्व सिद्ध होतं, किंवा घटातल्या जलात आकाशाचं अनेकत्व सिद्ध होतं, परंतु त्या सर्वात एकच तत्व असतं. तसंच अनेक मनुष्य, सृष्टीतील अनेकत्व, ह्या सर्वांचा निर्माता केवळ तो एक आहे, म्हणजे ते ब्रह्मतत्व. साकाराच्या पलीकडे विज्ञानातून अनुभवास आलेलं ब्रह्मतत्व. आनंदगिरी उत्साहात सांगत होता. त्याची शब्दांची योजना, प्रासादिक तत्व, मधुर शब्दांची जाण जाणवत होती. आनंदगिरीसारखा अल्पमती एवढं लिहू शकेल, कुणाचाही विश्वास बसत नव्हता. आचार्य प्रसन्न झाले. मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते आहे. हरिओम तत्सत.